Problem 2. Find a quadratic polynomial each with the given numbers as the sum and product of its zeros respectively. आपल्याला प्रॉब्लेम 1 मध्ये 1/4 सम ऑफ झिरोज दिला आहे आणि -1 प्रॉडक्ट ऑफ झिरो दिलेला आहे आणि आपल्याला फाइंड करायचा आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता झिरोज कशाला म्हणतात? व्हेरिएबलच्या ज्या व्हॅल्यूनी पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 होते त्याला आपण झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल म्हणतो आणि झिरोज ऑफ पॉलिनॉमियल आपण अल्फा आणि बीटानी डिनोट करतो. आता सम ऑफ झिरोज किती दिला आहे आपल्याला? 1/4. तर सम म्हणजे अल्फा प्लस बीटा याची सम दिलेली आहे 1/4 आणि प्रॉडक्ट ऑफ झिरो अल्फा इंटू बीटा किती दिला आहे आपल्याला? -1 आणि आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल फाइंड करायचा आहे. तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे x² मायनस सम ऑफ झिरोज इंटू x प्लस प्रॉडक्ट ऑफ झिरोज. आता इथे आपल्याला या व्हॅल्यूज ठेवावं लागेल. x² मायनस सम ऑफ झिरोज किती दिला आहे आपल्याला? 1/4 इंटू x प्लस प्रॉडक्ट ऑफ झिरो दिला आहे -1 इज इक्वल टू 0. आता बघा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल लेफ्ट साईडला आपल्याला दिसत आहे आणि आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये 4 दिसत आहे. तर डिनॉमिनेटरमधलं 4 रिमूव्ह करण्यासाठी आपण इक्वेशनला कितीनी मल्टिप्लाय करून घेऊ? 4नी मल्टिप्लाय करून घेऊ. आता 4नी मल्टिप्लाय केलं तर काय होईल? इथे 4x² मायनस 4नी मल्टिप्लाय केलं 4 कॅन्सल होईल म्हणजे 1x म्हणजे x प्लस मायनस आणि याला 4नी मल्टिप्लाय केलं तर 4 आणि 0ला 4नी मल्टिप्लाय केलं तर 0. आता लेफ्ट साईडला आपल्याला 4x² मायनस x मायनस 4 दिसत आहे. दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. देअरफॉर p ऑफ x इज इक्वल टू 4x² मायनस x मायनस 4. प्रॉब्लेम 2. आपल्याला सम ऑफ झिरोज दिला आहे √2 आणि प्रॉडक्ट ऑफ झिरो दिलेला आहे 1/3 आणि आपल्याला काय करायचं आहे? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल फाइंड करायचं आहे. तर झिरोज आपण कशाला म्हणतो? ज्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजनी पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 होते त्याला आपण झिरोज ऑफ पॉलिनॉमियल म्हणतो आणि आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल फाइंड करायचा आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता अल्फा बीटा काय आहे? झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल आणि त्याची सम दिली आहे म्हणजे अल्फा प्लस बीटा आपल्याला किती दिला आहे? सम ऑफ झिरोज √2 दिलेला आहे आणि प्रॉडक्ट ऑफ झिरोज दिलेला आहे 1/3. आता या ज्या व्हॅल्यूज आहे या आपण फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करून घेऊ. म्हणजे काय होईल? x² मायनस सम ऑफ झिरोज किती आहे? √2x प्लस प्रॉडक्ट ऑफ झिरो किती आहे? 1/3 इज इक्वल टू 0. आता डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे हा इथून आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर आपल्याला या इक्वेशनला काय करावं लागेल? 3नी मल्टिप्लाय करावं लागेल. तर 3नी मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 3x² मायनस याला 3नी मल्टिप्लाय केलं तर 3√2x प्लस याला 3नी मल्टिप्लाय केलं 3 कॅन्सल होऊन 1 आणि इथे 0ला 3नी मल्टिप्लाय केलं 0. तर हा जो आहे 3x² मायनस 3√x प्लस 1 आर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. देअरफॉर गिवन पॉलिनॉमियल म्हणजे रिक्वायर्ड पॉलिनॉमियल काय होईल? 3x² मायनस 3√2x प्लस 1. प्रॉब्लेम 3.
सम ऑफ झिरो आपल्याला 0 दिला आहे आणि प्रॉडक्ट ऑफ झिरोज आपल्याला √5 दिलेला आहे आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल फाइंड करायचा आहे. तर झिरोज कशाला म्हणतात, तर ज्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूनी पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 होते त्याला आपण झिरोज ऑफ पॉलिनॉमियल म्हणतो. आणि आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल फाइंड करायचा आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तर अल्फा आणि बीटा काय आहे, झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल आणि त्याची सम अल्फा प्लस बीटाची सम किती दिली आहे, सम ऑफ झिरोज आपल्याला 0 दिलेला आहे आणि प्रॉडक्ट ऑफ 0 अल्फा इंटू बीटा आपल्याला दिलेला आहे √5. आता या व्हॅल्यूज आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ठेवावं लागेल. म्हणजे x² मायनस सम ऑफ झिरोज किती दिला आहे 0x प्लस प्रॉडक्ट ऑफ 0 दिला आहे आपल्याला √5 इज इक्वल टू 0. म्हणजे काय होईल, x² 0 आहे म्हणजे टर्म नाही लिहिली तरी चालेल प्लस √5 इज इक्वल टू 0. तर x² प्लस √5 इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. देअरफॉर p ऑफ x जो पॉलिनॉमियल फाइंड करायचा आहे तो कोणता होईल, x² प्लस √5. प्रॉब्लेम 4. आपल्याला सम ऑफ झिरोज 1 दिलेला आहे आणि प्रॉडक्ट ऑफ झिरोज 1 दिलेला आहे आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल फाइंड करायचा आहे. तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय आहे, x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तर अल्फा आणि बीटा काय आहे, झिरोज ऑफ पॉलिनॉमियल आणि कशाला म्हणतात, ज्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूनी पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 होते त्याला आपण झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल म्हणतो. आणि आपल्याला सम ऑफ झिरोज किती दिला आहे, 1 दिला आहे आणि प्रॉडक्ट ऑफ 0 किती दिला आहे, 1 दिला आहे. तर सम ऑफ 0 म्हणजे अल्फा प्लस बीटा आपल्याला 1 दिला आहे आणि प्रॉडक्ट ऑफ 0 म्हणजे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 1 दिलेला आहे. आता या व्हॅल्यूज आपल्याला कुठे पुट करावं लागेल, फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे काय होईल, x² मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 1x प्लस प्रॉडक्ट ऑफ झिरोची व्हॅल्यू आहे 1 अल्फा इंटू बीटा 1 इज इक्वल टू 0. म्हणजे x² मायनस x प्लस 1 इज इक्वल टू 0. तर x² मायनस x प्लस 1 are the required quadratic polynomial. Therefore, p of x is equal to x² minus x plus 1. Problem 5. आपल्याला सम ऑफ झिरोज दिला आहे -1/4, प्रॉडक्ट ऑफ झिरोज दिला आहे 1/4 आणि आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल फाइंड करायचा आहे. तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय आहे, x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता अल्फा आणि बीटा काय आहे, झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल आणि झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल कशाला म्हणतात, व्हेरिएबलच्या ज्या व्हॅल्यूनी पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 होते त्याला आपण झिरोज ऑफ पॉलिनॉमियल म्हणतो. आणि सम ऑफ झिरोज आपल्याला किती दिला आहे, अल्फा प्लस बीटा 0. सम ऑफ झिरोज दिला आहे आपल्याला -1/4 आणि प्रॉडक्ट ऑफ 0 म्हणजे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू आपल्याला दिला आहे 1/4. आता या व्हॅल्यूज आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये पुट करावं लागेल. म्हणजे काय होईल, x² मायनस सम ऑफ 0 किती दिला आहे, -1/4 इंटू x प्लस प्रॉडक्ट ऑफ 0 किती दिला आहे, अल्फा इंटू बीटा 1/4 इज इक्वल टू 0. तर आता बघा डिनॉमिनेटरमध्ये काय आहे 4. तर आपण काय करू, या इक्वेशनला 4नी मल्टिप्लाय करून घेऊ ईच टर्मला. तर 4नी मल्टिप्लाय केलं तर इथे काय होईल, 4x²
मायनस मायनस प्लस. 4नी मल्टिप्लाय केलं तर 4 कॅन्सल होईल, तर 1 इंटू एक्स एक्स प्लस याला 4नी मल्टिप्लाय केलं तर 4 कॅन्सल होईल, प्लस 1 इज इक्वल टू 0. तर 4x² प्लस x प्लस 1 आर द रिक्वायर्ड पॉलिनॉमियल. P of x is equal to 4x² plus x plus 1 is required quadratic polynomial. Problem 6. सम ऑफ झिरोज आपल्याला 4 दिलेला आहे आणि प्रॉडक्ट ऑफ झिरोज 1 दिलेला आहे आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल फाइंड करायचा आहे. तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय आहे? x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तर अल्फा आणि बीटा काय आहे? झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल. आणि झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल आपण कशाला म्हणतो? ज्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूनी पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 होते त्याला आपण झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल म्हणतो. तर आपल्याला सम ऑफ 0 किती दिला आहे? अल्फा प्लस बीटा. सम ऑफ 0 दिलेला आहे 4 आणि प्रॉडक्ट ऑफ 0 अल्फा इंटू बीटा आपल्याला दिलेला आहे 1. आता या व्हॅल्यूज आपल्याला कुठे पुट करावं लागेल? फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे काय होईल? x² मायनस अल्फा प्लस बीटा सम ऑफ झिरोज किती दिला आहे? 4x प्लस अल्फा इंटू बीटा प्रॉडक्ट ऑफ 0 आपल्याला किती दिला आहे? 1 इज इक्वल टू 0. तर x² मायनस 4x प्लस 1 इज रिक्वायर्ड पॉलिनॉमियल. म्हणजे का? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. म्हणजे P ऑफ x इज इक्वल टू काय होईल? P ऑफ x इज इक्वल टू x² मायनस 4x प्लस 1.